काहून काय झालं? जेवा ना, जेवा. दे ना वाढून, जेवा ना मग. समोता समोता आता काय बोलू आता? काही नको बोला, जेवण करा पहिले. पहिले जेवण करा मग काय ते बोल जा. जेवणाच्या टायमाला काही नाही बोला. आपलं पूर्ण ध्यान केंद्रित जेवणावर ठेवलं पाहिजे आपण. समोता पण जेवण करून बी आनंद भेटला पाहिजे ना आपल्याला. आनंद भेटत नाही का तो तुम्हाला? आनंद पोट भरते ना? पोट भरत नाही का तुमचं? काऊन काही तब्येत की खराब आहे का? काही तब्येत चांगली नाही लागत काय? तर मग दवाखान्यात चला ना, मग दवाखान्यात जा, दवा गोळ्या घेऊन या. आनंद भेटन तुम्हाला. पोट भरण तर आनंद भेटन. तसं नाही, माझी तब्येत की चांगली आहे, पण हे काय होय समोता? हे फुलगोबी, आलू गोबी आणि वटाणे गोबी, वटाणे आलू, हे काय होय? हेच जरा साजरं खाना बनव बा, जरा साजरा स्वयंपाक बनव, साजरा भाजी बनव, साजरी. तोंडाला चव आली पाहिजे. चव गेली आहे 1 महिन्यापासून, चव गेली तोंडाची पुरी. हे आलू गोबी, फुलगोबी, वटाणे आलू, वटाणे गोबी, चव गेल्यासारखी झालं सगळं तोंडाची. असं ताट पाहिलं ना का जेवायची इच्छा होत नाही. तेच येऊन राहिलं ना आता बाजारात जास्त. तर वटाणे आता सीझनचे वटाणे होईये. आता हे 15 दिवस चालन वटाणे, मग कायले वटाणे येते. आणि मग गोबी बी अशीच काळी बेडी येते. ठीक आहे ना समोता, ठीक आहे ना. हप्त्यातून 1 वेळा ठीक आहे, पण हप्ताहीभर हेच चालू आहे ना तुझ्या हप्ताहीभर तुमचं. रातच्यानं काय ते आलू वटाणे बनवले होते, आता फुलगोबी वटाणे बनवले. गोबी वटाणे, आलू वटाणे, गोबी वटाणे, आलू वटाणे, गोबी वटाणे. काय होईये समोता? जरासं काही वेगळंही बनवत जा. आता मी करतो का स्वयंपाक? स्वयंपाक त्या दोघे जणी करते. बिंदू ना ललिता त्याच करतेच स्वयंपाक. आता सुना घरी असल्यावर मी स्वयंपाक करू काय? त्याला सांगत जाय तू सांगत जाय समोता, असं करा तसं करा, आज हे बनवा, रातच्यानं दुसरं काही बनवावं, असं तोंडाची चव बदलली पाहिजे, असं काही बनवावं. तू सांगत जाय ना त्याला. नाही तर बाजारात भाजीपाला तर तूच आणतो. चांगलं वेगळं भाजीपाला घेऊन येत जाय, वेगळं काही दिसते ते घेऊन येत जाय आणि सांगत जाय की हे बनवा. त्या बनवते मग. तशी आपली बिंदू तर सुग्रण आहे, तिला काही बी बनवता येते, मस्त चवदार बनवते. तर चांगली नाही झाली का हे वटाणे गोबी? बिंदू नसतं बनवली ना, पोयाला लिहिताना बनवल्या. नाही चांगली झाली, पण तेच ते खाऊ तोंडाची चव एकसारखीच राहून राहिली, बदलून नाही राहिली. चव गेल्यासारखं लागून राहिलं. चव नाही लागून राहिली. बनवली चांगली सुनबाई ना, पण चव नाही लागून राहिली. खा ना आता काय दुसरं काय बनवावं आता? खा, जे दिसते ते घेऊन येतो मी, जे जास्त दिसते बाजारात. बरं ठीक आहे, तुझ्यानं होत नाही समोता. ठीक आहे, आजपासून स्वयंपाकाची जिम्मेदारी माई, म्हणजे स्वयंपाकघर माय समज. म्हणजे तुम्ही स्वयंपाक कराल काय? मी नाही स्वयंपाक करण. भाजीपाला आणाले मी जाईन. भाजीपाला मी आणून सुनबाईले मी सांगतो काय बनवायचं, कधी रातच्यानं काय बनवायचं, सकाळी काय बनवायचं, दुपारी काय बनवायचं, मी सांगतो बरोबर सुनबाईले. तसं सुनबाई करते. आता स्वयंपाकघराची जिम्मेदारी मावर. ठीक आहे ना, तर आता जेवून घ्या. आता तुम्हीच आणा भाजीपाला आणि तुम्हीच सांगा त्याला काय बनवायचं आणि काय नाही. तर बरं, आता आहे का भाजीपाला? किती दिवसाचा आहे आता? काय आहे सांग मला. आता मी पाहिलं नाही. आता बिंदू सांगन, बिंदूला विचारा लागन. जेवून घ्या तुम्ही, पहिले जेवून घ्या, मग विचारतो तिला. फुलगोबी आलू गोबी, फुलगोबी आलू गोबी, वटाणे आलू वटाणे, ह्या त्याच्या मायाचे. काय आता बाई भाजीपाला म्हणतो? काय बाकी आहे भाजीपाल्यामध्ये सांग बरं. आहे ना आता बाई, आहे ना भाजीपाला, अजून 4-5 दिवस चालते. नाही बी आणला तरी तो संपू द्या ना, मग आण जा. काय बाकी आहे सुनबाई ते सांगा. मामाजी, म्हणजे आता वटाणे आहे, पत्ता गोबी आहे आणि आलू आहे. आणि कांदे लसूण अद्रक हे आहे ना मामाजी. आता पुरते ना, 2-4 दिवस पुरते. पण मामाजी तुम्ही आत्याबाई घेऊन येतील ना? आत्याबाई 2-4 दिवस पुरते सगळं, मग आत्याबाई घेऊन येतील मग ताजं. आता सुनबाई तुम्ही म्हणता फक्त स्वयंपाकघरात आपल्या फ्रीज मध्ये फक्त वटाणे पत्ता गोबी आलूच आहे, असं तुम्ही म्हणता. तर मग आता 4-5 दिवस मग तुम्ही काय बनवाल ते सांगा बरं. मामाजी आता पत्ता गोबी बनवून आणि रातच्यानं आलू बनवून आणि सकाळी वटाण्याची भाजी बनवून आणि मग रातच्यानं अजून वटाणे वाटून मस्त वटाण्याची आमटी बनवून आणि मग अजून रातच्यानं अजून दुपारी मस्त पत्ता गोबी न वटाणे बनवून, असं चालते ना मग. आणि 1 वेळा मस्त आलूची रस्सेदार भाजी आणि मस्त 1 वेळा मग अजून आलूची मस्त आलूची चटणी, वरण भात पोळी, असं होते ना मामाजी, चालून जाते. म्हणजे अजून तेच ते 4-5 दिवस नाही, 4-5 दिवस अजून. आता फुलगोबी वटाणे आलू वटाणे, आता 4-5 दिवस पत्ता गोबी आलू वटाणे नाही.
हो मामाजी पुरून जाते. हे मग शिड होऊन जाईल. मग तुम्ही आजच घेऊन या कणी तर मग हे पत्ता गोबी आलू आणि आलू तर शिड नाही होत म्हणा, आणि हे वाटाणे हे कणी शिळे होऊन जाईल. तर मग हे पडले राहील तसेच म्हणून म्हणतो हे संपू द्या मग घेऊन ये जा. ठीक आहे सुनबाई. समोता सुनबाईला स्वयंपाक करू देतो नको. मी भाजीपाला घेऊन येतो. मी भाजीपाला घेऊन येतो आणि मी सांगतो काय काय बनवायचं आता. ठीक आहे सुनबाई, आज मी तुम्हाला सांगतो स्वयंपाक काय काय करायचा. आज बी आणि आता हमेशा मी तुम्हाला सांगत जाईन का स्वयंपाक काय काय करायचा. सकाळीच काय बनवायचं, दुपारी काय बनवायचं आणि रात्रीनं काय बनवायचं मी सांगन. आणि मग काय आणायचं ते मी आणून बाजारातून. ठीक आहे सुनबाई. पाय बिंदू आता असे म्हणून राहिले हे. आता तुझे सासरे म्हणते आता स्वयंपाक घर यायचं, स्वयंपाक घर तुमच्या सासऱ्याचं. आता हेच सांगून तुम्हाला काय करायला लागते. आणि भाजीपाला आणायचा काय संपलं यायलाच सांगायचं. तुम्ही मला नाही सांगायचं, यायलाच सांगायचं. ठीक आहे बिंदू पाय आता समजलं ना. असं आहे काय आता मामाजी. काऊन काऊन मामाजी करतो ना आम्ही बरोबर. आता बाई आणते ना भाजीपाला. तुम्ही काय त्रास घेता मामाजी. हो सुनबाई बरोबर आहे. आत्याबाई करते, आत्याबाई आणते, तुम्ही करता. पण आत्याबाईला एवढी समज नाही ना तुमच्या सुनबाई. जे जे समोर समोर दिसलं चालली थैल्यात भरून आत्याबाई. आता मी सांगतो काय काय आणायचं आणि काय काय करायचं. आणतो मी आणि करता तुम्ही. मी सांगन तसं तुम्ही करायचं. ठीक आहे. पाहिजे मग कशी सगळ्याच्या तोंडाची चवच बदलून जाते मस्त. तुम्हाला पोळ्या जास्त टाका लागन सुनबाई, एवढं लक्षात ठेवा. 2 पोळ्या जास्तच खातील सगळे. ठीक आहे ना मामाजी. ठीक आहे आम्ही करून टाकू आम्ही 2 काय आम्ही सगळ्याच्या हिश्श्याच्या 2-2 पोया आम्ही जास्त बनवून टाकू. ठीक आहे मग घेऊन या मग तुम्ही. काय मग आता स्वयंपाकाला काय काहीच नाही करू काय. थांबू का तसेच थांबू का आम्ही मग. नाही सुनबाई असं करा, एकाच कुकर मध्ये डाळ आणि भात तुम्ही चढून द्या. बस आराम करा. मग मी येतो मग सांगतो. पोळ्या ताज्या ताज्या लागन तर पीठ भिजून ठेवायचं आहे तर पीठ भिजून तुम्ही ठेवून द्या. मी येतो भाजीपाला घेऊन येतो मग मी सांगतो कायची भाजी करायची आहे. ठीक आहे सुनबाई. ठीक आहे मामाजी. मग मी भात न वरण चढून देतो मग मी. हो भात वरण तुम्ही चढून द्या आणि पीठ भिजून ठेवून द्या. भाजीचं मी आलो तर मग भाजीचं पाहू. ठीक आहे मामाजी तुमच्या मताने. आता बघ काय झालं मामाजीला. काऊन असे वागून राहिले मामाजी. आता काऊन मी भाजी चांगली नाही बनवली काय. अहो बाई बिंदू आता मी काय करू. आता तुमचीच गलती आहे. वटाणे न गोबी आलू न वटाणे आलू गोबी आलू वटाणे गोबी वटाणे असं बनवलं तू ना 2-4 दिवस. आणि नाही भाजीपाला तेच आणलं. जे जे दिसलं तेच आणलं. तर सकाळी आता जेवले का नाही तर तोंडाची चवच गेली म्हणते. मी म्हणतो मग मी काय करू. आता मग ते म्हणते आता स्वयंपाक घर माय मी सांगतो काय काय बनवायचं. आता झालं बापा. आता त्याच्याच मतानं आहे का. आता ते सांगतील तसं करा. आता तुमचा सासरा आहे आणि तुम्ही या. असं आहे काय आता बाई. चालेल ना ठीक आहे सांगनच ना फक्त. ठीक आहे ना करून टाकू आम्ही. जा आता पटकन डाळ भात चढून दे कुकर मध्ये. तिले पीठ भिजवायला लावून दे. हो आता बाई ठीक आहे. ललिता काय 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 झालं बिंदू ताई. काय म्हणता. पीठ भिजव म्हणतो थोडस जास्तच भिजवतो. आणि मी डाळ भात बनवतो. डाळ भात ठेवतो कुकर मध्ये. भिजवतो ना. आणि भाजी काय ते पत्ता गोबी आहे फ्रीज मध्ये. पत्ता गोबी बनवायची काय. मग ते काजल लावत द्या. तिले पत्ता गोबी कापाले लावून द्या. तिले मी पीठ भिजवतो तुम्ही डाळ भात ठेवा आणि तिले गोबी कापाले लावून द्या. आणि वटाणे देऊन द्या. त्याच्यात वटाणे टाकता काय ना. भाजी आताच नाही बनवा लागत. मग भाजी कधी बनवान हो बिंदू ताई. आता मला म्हणता पीठ भिजव आणि मग भाजीचं मामाजी येते भाजीपाला घेऊन. मग सांगते मग ते काय बनवायचं. मामाजी गेले भाजीपाला ना. भाजीपाला तर आहे ना बिंदू ताई 2-3 दिवस चालते ना. तो कायले पाठवल्या जाऊ काय दिल्या. येऊ दे ना आता मामाजीला येऊ दे. तुला माहीतच पडन आता काय आहे ते. तुला समजूनच जाईन आता. घे तू पीठ काढ पीठ भिजव. काय बिंदू ताई काही वेगळं आहे का काय. वेगळं हो वेगळंच आहे. आता वेगळंच होणार आहे. आता समोर चालून परेडच आहे आपली. आता मामाजी आले म्हणजे समजून तुले. आता काढ पीठ भिजव. ठीक आहे बापा. काय होय तर मला काही समजलं नाही. परेड आहे म्हणजे काय होय. घ्या बरं सुनबाई घ्या भाजीपाला घ्या. मोकळा करा आणि चांगला धुवून पुसून मस्त फ्रीज मध्ये असा व्यवस्थित लावून द्या पुरा. हो मामाजी ठीक आहे. मी धुवून पुसूनच ठेवत असतो. बरोबर आहे. धुवून पुसून ठेवायचा मस्त. बाजारात किती लोकांचे हात लागते. लोक चालते धूळ उडते माशा बसते मच्छर बसते. तर बाजारातून जेव्हा बी भाजीपाला आणला पहिले धुवून टाकायचा मस्त साफ. आणि मग साफ कपड्यानं चांगला सुती कपड्यानं पुसून टाकायचा आणि मग आपल्या फ्रीज मध्ये ठेवायचा. घ्या. हो मामाजी. लय आणला ना मामाजी भाजीपाला. आता एवढा भाजीपाला तर 15 दिवस पुरते. 15 दिवस
या भाजीपाला 15 दिवस पुरते सुनबाई, 2-4 दिवसात खतम होते या भाजीपाला. अजून दुसरा ताजा ताजा आणतो मग मस्त. पण मामाजी लय भाजीपाला आहे ना या. 2-3 दिवसात कसं काय खतम होईल? बनवा लागते 2च टाइम. नाही सुनबाई, आता तुम्हाला सांगतो काय बनवायचं ते. डाळ भात मांडला, पीठ भिजवलं. हो मामाजी, हे डाळ भात हे कुकर मध्ये मांडला, पकलं बी. असं असं पकला बी. मग या कुकर गॅसवरच काऊन आहे या सुनबाई? आता मामाजी काम नाही ना गॅसचं, म्हणून त्याच्यावरच आहे. नाही सुनबाई, आजपासून गॅसवर गॅस चालू असतानाच, फक्त काहीतरी गॅसवर पकतानाच असलं पाहिजे. पकलं तर गॅसवरून खाली उतरून ठेवायचंच. खाली पकल्याबरोबर खाली उतरून ठेवलंच पाहिजे, गॅसवर काही राहिलं नाही पाहिजे. ठीक आहे मामाजी, आजपासून मी आता उतरून ठेवत जाईल. हे काय होय सुनबाई, ते पीठ झाकून ठेवा. ते पीठ भिजवलं का त्याच्यावर बातच कटोरं झाकून ठेवा. झाकून ठेवलं पाहिजे ते पीठ, चांगलं मुरते. झाकून ठेवा ते पीठ, झाकून ठेवा ते भिजवलं तर. मामाजी आता बनवाच लागते म्हटलं पोळ्या, म्हणून मी तसंच ठेवलं. आत्ता म्हणजे लगेच बनवता काय? अर्ध्या घंट्यानं 15 मिनिटांनाच बनवाल ना? तर तोपर्यंत 10 मिनिट तरी असला टाइम तरी झाकून ठेवाच. पीठ भिजून झालं का पिठाला झाकूनच ठेवाच. झाकून ठेवा ते पीठ. ठीक आहे मामाजी, झाकून ठेवतो. हो सुनबाई, आता काय बनवायचं सांगतो तुम्हाला. हो मामाजी, काय बनवायचं आता सांगा. आता हे पासून बाई, पहिल्यात शिमला मिरची आहे, जांभळे वांगी आहे, ठीक आहे? हो मामाजी आहे. आता तुम्ही असं करा सुनबाई, जांभळ्या वांग्याचं भरीत करा, ठीक आहे? जांभळ्या वांग्याचं भरीत करा मस्त. आणि शिमला मिरचीची चटणी बनवा मस्त. आणि त्याच्यात शेवटी लिंबू पीठ जा. आणि हिरवा संभार टाक जा, हिरवा कोथमीर. हिरवा कोथमीर कधी टाकायचा? पुरी भाजी झाल्यानंतर, भाजी शिजल्यानंतर आपण बंद करायला जातो गॅस, तेव्हा हिरवा कोथमीर टाकायचा, ठीक आहे? सुगंध चांगला येते. ठीक आहे मामाजी. लिंबू कधी टाकायचं? लिंबू तवाच टाकायचा, कोथमीर टाकतो तवा. ठीक आहे मामाजी. मग आता शिमला मिरचीची चटणी आणि वांग्याचं भरीत आणि वरण भात पोळ्या. बरोबर. घ्या मग आता ते पहिले भाजी पुसून धुवून पुसून ठेवून द्या रचून, आणि मग ते सगळं बनवून घ्या. ठीक आहे मामाजी. आमा बिंदुताई, हे काय मामाजीले काही कावरलं कुत्र चावलं काय? हे काऊन आले? हे करा आणि ते करा, हे काऊन सांगून राहिले? बाय काय वाणी? तेच तर समजलं ना आता तुले. आजपासून आपल्या ललिता, सांगतो तुले, आजपासून स्वयंपाकघर आपल्या सासऱ्याचं. म्हणजे आता भाजीपाला सासऱ्याच आणत जातीन काय? आणि काय बनवायचं ते सासऱ्याच सांगत जातीन काय आपल्याला? सई पकडे. आता आपल्याला सकाळ संध्याकाळ काय बनवायचं मामाजीच सांगतील. जसं मामाजी सांगतील तसं आपल्याला बनवा लागेल. समोताबाई, तुम्हाला तर आराम आहे आता. काऊन तब्येत गिब्येत खराब आहे का? काय लेव, माझी तब्येत खराब व्हायला होतं. मी धडधाकड आहे साजरी, बसली आहो. काऊन तुला काऊन वाटलं की माझी तब्येत खराब आहे म्हणून? तुला कोणी सांगितलं काय? नाही म्हटलं, भाजीपाला आणताना दिसले का मला भाऊ? आता भाऊ तर कधी भाजीपाला आणत नाही, तूच तर आणताना भाजीपाला. आज कसे काय भाऊ गेले भाजीपाला आणाले? म्हणून म्हणली का तुझी तब्येत गिब्येत खराब आहे काय बापा समोताबाईची. म्हटलं जाऊन पहा, म्हटलं भाऊ कसे काय भाजीपाला आणून राहिले. म्हणून मी आली बापा तुझ्या हाल हवाला विचाराले, हालचाल विचाराले काय बाई तब्येत खराब आहे काय. भाऊ न काऊन भाजी आणली? चांगली आहे माझी तब्येत गिब्येत. मग भाऊ न काऊन भाजीपाला आणला? तू जात असत ना. आता तू गेली असती तर मी त्या संग आली असती. आता मी एकटी जाईन का? माहीतच नाही आणत बाबा भाजीपाला, माहीतचे हे मग काहीच नाही आणत, मला सांगा लागते सर. भाऊ स्वयंपाक घरात? काऊन भाऊ कुठं गेल्या सुना? समोताबाई बी बसली आहे आणि तुम्ही स्वयंपाक घरात? तुम्ही स्वयंपाक करत होते काय? नाही बाई, स्वयंपाक नव्हतो करत मी. आता भाजीपाला आणलो, स्वयंपाक घरात ठेवलो, आणि सुनबाईला सांगितलो की हे बनवा ते बनवा म्हणून. तुम्ही सांगितलं? काऊन समोताबाई नाही सांगत काय? काय सांगते समोता काही नाही सांगत. तेच ते खाऊ कटायला होता जीव, म्हणून म्हटलं आता स्वयंपाक घराची जिम्मेदारी मी घेतलो. स्वयंपाक घर मायम मी आणून देईन, मी म्हणून ते करून. सुनबाईला मी समजावून दिलो, मस्त सांगून दिलो, असं करा, करते आता सुनबाई. अमाय समोताबाई, हे कसं काय झालं आता? काऊन काही भिनकलं काय भाऊचं? नाही व काही नाही. ते म्हणते काय बनवता म्हणते, तोंडाची चव गेली म्हणते. तर तेच म्हणायला लागले आजपासून मीच सांगत जाईन, मीच आणत जाईन, मामातानच स्वयंपाक होईल, सगळं मामातानच होईल. म्हणून आता त्याईनंच आणले भाजीपाला आणि त्याईनंच सांगितलं त्याईले काय काय बनवायचं सांगितलं तर काय माहित. म्हणजे आता तुमच्या घरामध्ये स्वयंपाक घरावर ताबा सासऱ्याचा नाही
या भाऊचाच ताबा राहीन का आता स्वयंपाकघरावर नाही? हो, आता त्याच्याच ताबा आहे आता स्वयंपाकघरात. त्याच्या सुना आणि ते जाणे, ते सांगतील त्या करतील. चांगला आहे हो समोताबाई, चांगला आहे बाबा. बोल ना मंजुळा, तू काय आली होती? काही काम होतं काय? काही पाहिजे काय? नाही समोताबाई, मला काहीच नाही पाहिजे. हे तुमचाच हाल विचारायला, तुमचाच हालचाल विचारायला आली होती मी. मी अंगणात उभी होती तर तिकडून मला भाऊ भाजीपाला आणताना दिसले, तर मला वाटलं का तुमची तब्येत खराब आहे का बा, म्हणून आली विचारायला. नाही, आता तेच म्हणते, आता मीच आणत जाईन म्हणते भाजीपाला, तू तर काहीच नाही आणत म्हणते, जे दिसते तेच घेऊन येतं म्हणते. आणि खरंच बाई, मी जे समोर समोर दिसलं ते घेऊन येतो. चांगलं आहे ना. काय जेवण बनवलं आज? आज तर वेगळंच मेनू आहे आज. आता शिमला मिरचीची चटणी हे तर कधी नाही बनवली. कोण बनवली आई? कोण बनवली शिमला मिरचीची चटणी? पहिल्यांदा खाऊन राहिलो मी. बिंदून भाज्या कोण बनवते आपल्या घरी? बिंदूच बनवते ना, बिंदूनच बनवली असं. हो, मॅच बनवली. आजपर्यंत नाही बनवली तू ना, आज कशी काय बनवली? आजपर्यंत माहित नव्हतं का हे शिमला मिरचीची चटणी एवढी चांगली बनते म्हणून? माहित होतं मला शिमला मिरचीची चटणी बनते म्हणून, पण आठवणच नाही होती. शिमला मिरची आता बाईनं कधी आणलीच नाही ना. मग आता हे कोण आणली होती? मी आणली होती. बाबा तुम्ही? हो, आजपासून आता स्वयंपाकघराची जिम्मेदारी मी घेतलो. तुमची आई काहीच नाही आणे, फक्त आलू गोबी, वटाणे, फुलगोबी, आलू हेच आणे फक्त. तिला बाजारात काही डिशेस नाही काय. मी आज भाजीपाला मी आणलो आणि सुनबाईले मीच सांगितलं असं असं बना सुनबाई, तर सुनबाईने तसं बनवलं. खरंच बाबा जमलं एक नंबर. आजची तोंडाची चवच बदलून गेली आज तर मस्त. नाही तर खरंच बाबा जीव कटायला होता, पण बोलायची हिंमत नाही होय. मग मी म्हणून सारायचा जीव कटायला असा, पण कोणी बोललं नाही. आता मी आज सकाळी जेवायला बसलो होतो, तेच फुलगोबीनं वटाणे, ते गोड 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 खाऊ खाऊ कटायला होता जीव. मी म्हटलं आजपासून आता मीच आणतो. गेलो बाजारात, भाजी आणलो मस्त डटके विचारून पाहिले, डटके भाजीपाला आणलो आणि बनवायला सांगितलं. हो, मामाजीने सांगितलं तसं आम्ही केलं. मग सुनबाई ऐका, आता उद्या सकाळीच्या नाश्त्यामध्ये पालकचे पराठे बनवायचे. पालकचे पराठे, वटाण्याची कचोडी, ठीक आहे, वटाण्याची कचोडी बनवायची मस्त, थोडं थोडं आलू टाकून. आणि अजून आपलं ते आणलं मी अद्रक आणलं ना, अद्रकची, लसण, अद्रक, हिरवी मिरची नाही टाकायची त्याच्यामध्ये, लाल मिरची टाकून मस्त चटणी बनवायची, अद्रक लसूणची चटणी. बापरे, मेलो बापा, एवढं सगळं बनवत बसा सकाळी सकाळी उठल्याबरोबर.